आणि आता बातमी आहे, मनोज जरांगे यांनी विचारलेल्या सवालासंदर्भात संताप व्यक्त केलाय त्यांनी. सरकार आमचं अंत पाहतंय का असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर आरक्षण कधी देणार हे सरकारनं स्पष्ट करावं असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय. आरक्षणाची मागणी पूर्ण होणार की नाही हे सांगा असाही सवाल, खोचक सवाल जरांगेंनी विचारलाय. तर मराठ्यांशी दगाफटका केला की सत्तेत सुखानं राहू देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत, काय जे सांगायचं सांगा. म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसऱ्या मार्गात राहिला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार इतकं नाही, एवढंच पटदिशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय, काय करायचंय, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत.